नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला झणझणीत काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरीची रेसिपी सांगत आहे. हे पहा, अशी वांगे काट करून घेतले. मसाला बी घेतला आहे. कारळी, पांढरे तीळ, धणे, खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, थोडासा तेजपत्ता, दालचिनी, लवंग जे आपल्याकडं उपलब्ध असेल ते घ्या. आणि थोडंसं लालसर मसाला भाजून घ्या, थोडं थोडं तेल टाकून. खोबरं, धने, मिरच्या एकत्र टाका आणि नंतर मग कांदा आणि तेजपत्ता भाजा. मस्त लालसर होईपर्यंत भाजा. आणि मग तेजपत्ता मसाल्यात वाटायचा नाही, तेजपत्ता फक्त भाजायपुरता वासासाठी टाकला आहे. नंतर काढून टाका तो तेजपत्ता. आणि मग नंतर बिना तेलाचे तीळ आणि कारली भाजून घ्या. तेल टाकून भाजलं तर ते तडतडत नाही, भाजत नाहीत व्यवस्थित. हे असं मस्त भाजून घ्या लालसर तडतडेपर्यंत. ते पहा कसे फुटताय आता. असे फुटायला लागले म्हणजे व्यवस्थित भाजतात ते. तडतड तडतड करता. हे पहा मस्त भाजले. आता ते काढून घ्या. थोडंसं तेल टाका आणि असे 4 फोडी केलेले वांगे, अख्खे वांगे, तेल, हळद, थोडंसं तिखट, काळा मसाला टाका, वांगे टाका, थोडंसं मीठ टाका. चांगलं असं फ्राय होईपर्यंत हलत राहा. मस्त एकजीव करून घ्या सर्व. थोडंसं वरतून मीठ टाका आणि झाकण ठेवून द्या. 5 मिनटं कमी गॅसवर परतू द्या. मस्त बघा कसे फ्राय झाले वांगे. परतले की तोपर्यंत मसाला काढून घेऊ आपण. अगोदर कारळी, काळे तीळ, कारळी, मिरची, खोबरं, हे धणे हे सर्व एकत्र काढून घ्या. आणि नंतर मग कांद्याची पेस्ट करा. हे पहा मसाला झाला आहे माझा. आता वांगे काढून घेऊ आपण बाहेर ताटात. मस्त झाले वांगे फ्राय. तेल टाका 2-3 उभ्या. तुम्हाला आवडीनुसार जेवढं पाहिजे तेवढं तेल टाका. थोडंसं तिखट, हळद, काळा मसाला हे सर्व टाका त्याच्यात. वरतून मसाला टाकून द्या. एकजीव करून घ्या, मस्त फ्राय करून घ्या तेलात. वरतून वांगे टाकून द्या आणि पाणी थोडंसं गरम करा आणि पाणी टाकून द्या. जेवढी भाजी हवी असेल तेवढं पाणी टाका आणि मस्त कमी गॅसवर शिजून द्या. तरी येईपर्यंत, लालसर तरी येईल तोपर्यंत. बघा मसाला असा एकदम मिक्स होत आहे. तेल सुटलं की मसाला आपला चांगला झाला. पाणी टाका, मिक्स करून घ्या मस्त. आणि मग आवडीनुसार, चवीनुसार मीठ टाका, आवडीनुसार पाणी टाका. चांगलं शिजू द्या तरी येईपर्यंत. आता त्याला कमी गॅसवर थोडं वरतून शेंगदाण्याचा कूट टाका. एकजीव करून घ्या आणि वरतून मग झाकण ठेवू द्या आणि शिजू द्या त्याला. आता 5-10 मिनटं कमी गॅसवर शिजू द्या म्हणजे तरी चांगली येते. हे पहा कशी उकळी आली. आता तरी फुटायला लागली, थोडी थोडी तरी जमा व्हायला लागली आता वरती. तोपर्यंत आपण भाकरीची तयारी करून घेऊ. थोडी कोथिंबीर टाकून द्या वरतून. हे पहा कशी उकळी येते आता. मस्त हळूहळू बुडबुडे आले की तरी वरती सुटायला लागतात. हे पहा कशी तरी जमा झाली. कमी गॅसवर एका साईडला ठेवून द्या. दुसऱ्या साईडला भाकरीची तयारी करून घेऊ. पीठ चाळले, मळते आता पीठ. मस्त पीठ असं एकदम एकजीव करून घ्यायचं. सारखं मळत राहायचं चांगलं कचाकच. जोर लावून मळा एकदम, म्हणजे भाकरी एकदम मऊसूत आणि कुरकुरीत पापड येतो वरती. हे पण असं मळून घ्या. पीठ एकजीव करा चांगलं. असं थापायला उंडा काढून घ्या. अगोदर अशी करून घ्या. खाली थोडं पीठ चाळा, वरतून थोडंसं पीठ लावा म्हणजे हाताला भाकरी चिकटत नाही. अशी थापून घ्या मस्त. हे पहा अशी मस्त थापली ना भाकरी एकदम छान होते. वरतून पाणी लावून घ्या थोडंसं म्हणजे ते कडक होत नाही भाकरी. हे पहा एक साईड मस्त भाजली आता भाकरीची. दुसरी साईड हे पहा छान झाली. तवा साईडला करा. डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजून घ्या. हे पहा मस्त भाजते. पापोडा बी छान आला आहे भाकरीला.
मस्त एकसारखी सगळीकडून भाजून घ्या, म्हणजे भाकर कच्ची राहत. थोडी 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 गोल फिरून सगळीकडून भाजून घ्या. हे पहा, आता मी मोडून दाखवते किती मस्त छान पापुडा निघतो त्याच्यातला. कसा पापुडा निघतोय पहा आता. असा पापुडा येईपर्यंत चांगली मळली ना भाकर, एकदम मस्त एकदम वरती पापुडा येऊन जातो. हे पहा, वांग्याची भाजी बी तयार झाली आहे. मस्त तरी बी आली, शिजले वांगे आपले. आता वांग्याची भाजी, लोणचं, कांदा, लिंबू, तुम्हाला जे आवडेल ते घ्या आणि खा. मस्त एकदम टेस्टी टेस्टी भाजी आहे. खा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भाजी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण करून पहा एक वेळेस ट्राय भाजी, कांदा भाकरी, काळे